नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. अतिशय दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला स्पष्टीकरण करूया. मोठी खुश खबर, EPFO पेन्शन वाढ. पेन्शन बाबतीत अद्ययावत अपडेट. पेन्शन मध्ये किती वाढ झाली जाणून घ्या सविस्तर माहिती. चला तर पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, 10 मिनिटापूर्वी आलेली खुश खबर. EPFO पेन्शन मध्ये सरकारने केली वाढ. तुमचे पेन्शन किती वाढेल जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFO ने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत EPS 95 निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे दैनंदिन खर्चासाठी त्यांच्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या हजारो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल. या वाढीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक वेतन जास्त मिळेल, त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधरेल. पेन्शन वाढ 2025 बाबत तक्ता. येथे 2 कॉलम दिलेले आहे, वैशिष्ट्ये सांगितले आणि त्याच्या समोर तपशील. नवीन किमान वेतन वाढ ही दरमहा 7,500 रुपये असेल. अतिरिक्त लाभ हा मिळणार आहे कोणता तर महागाई भत्ता DA समाविष्ट होईल. लाभार्थी, या योजनेसाठी कोणते लाभार्थी आहे तर EPFO अंतर्गत EPS 95 पेन्शन धारक. अपेक्षित दिलासा कोणाला मिळणार आहे तर संपूर्ण भारतात 65 लाखाहून अधिक पेन्शन धारकांना मिळेल. अधिकृत वेबसाईट www.epfindia.government.in ही वेबसाईट आहे. नवीन EPFO पेन्शनची रक्कम किती आहे? EPFO महागाई भत्त्यासह किमान हमी पेन्शन दरमहा 7,500 रुपये पर्यंत वाढवली आहे. वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीशी झुंजणाऱ्या पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे, उचलले आहे. यापूर्वी अनेक पेन्शनधारकांना तटपुंजी रकमेवर मिळत होती, ज्यामुळे त्यांचे दैनिक सर्व व्यवस्थापित करणे कठीण जात होते. पेन्शनमध्ये वाढ करण्याचा उद्देश त्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता प्रदान करणे हा आहे. EPFO पेन्शन का वाढवण्यात आले तर EPF अंतर्गत जास्त पेन्शनची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. पेन्शनधारक आणि कामगार संघटनेची सतत पेन्शन वाढीसाठी आग्रह धरला होता. त्यांचे कारण असे की राहणीमानाचा वाढता खर्च, वैद्यकीय खर्चात वाढ, महागाई आणि आर्थिक आव्हाने यावर व्यापक चर्चा झाली आणि विचार विनिमयानंतर सरकार आणि EPFO बोर्डाने पेन्शन वाढीला मान्यता दिली, ज्यामुळे लाखो निवृत्ती कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे. पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होईल तर कर्मचारी पेन्शन EPS 95 अंतर्गत नोंदणीकृत सर्व पेन्शनधारकांना पेन्शन वाढ होणार आहे. यामध्ये ते समाविष्ट आहे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी आणि त्याचबरोबर कामकाजाच्या काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPS चे योगदान ज्यांनी दिले आहे असे या योजनेत समाविष्ट आहेत. दैनंदिन खर्चासाठी त्यांना मासिक पेन्शनवर अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिकही त्यात समाविष्ट आहेत. सुधारणा होण्यापूर्वी अत्यंत कमी पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीचाही सुद्धा समावेश करण्यात आला आहे. या पेन्शन सुधारणेमुळे
निवृत्तीधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येईल, ज्यामध्ये आरोग्य सेवा, किराणा सामान आणि उपयुक्त बिलासारखा आवश्यक खर्च भागवता येतील. नवीन EPF पेन्शनची रक्कम कशी तपासायची? तर पेन्शन धारकासाठी सुधारित पेन्शन रक्कमची पडताळणी खालील पद्धतीने करू शकतात. एक EPF ची अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्या वेबसाईट वर पडताळणी करता येईल. EPF ची अधिकृत वेबसाईट आहे www.epfindia.government.in ही आहे. या वेबस्थळाला किंवा संकेतस्थळाला या आवश्यक भेट देऊन तपासणी करता येईल. दुसरा अत्यंत महत्वाची पद्धत, उमंग मोबाईल ॲप वापरा व पेन्शनचे तपशील तपासण्यासाठी लॉग इन करा. जवळच्या EPF कार्यालयाला भेट द्या. पेन्शनधारक अद्ययावत पेन्शन रक्कम आणि पेमेंटचे वेळापत्रक बद्दल चौकशी करू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपल्या माहितीस तो मार्गदर्शन पर व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद.